माझ्या महानंद हरंगळे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आणखीन एक कर्माचा सिद्धांत बघणार आहोत। कर्माचे 3 प्रकार सांगितले, क्रियामान कर्म, संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म। क्रियामान कर्म जे आहे ते कर्म आपण जे चालू वर्तमान काळात जे कर्म करतो ते क्रियामान कर्म असं म्हणतात आणि ते तिथंच जर भोगलं तर तिथंच त्याचा नाश पावतो। पण ते न भोगता कर्म तसंच जर राहिलं तर ते संचितात जमा होतं, आपल्या अकाउंटला ते जमा राहतं आणि वेळ आल्यानंतर ते भोगावं लागतं। आणि ते तसंच संचितात राहून जर आपला अंतकाळ झाला तर पुन्हा पुढच्या जन्मामध्ये प्रारब्ध कर्म घेऊन आपण जन्माला येतो। अशा प्रकारचे 3 कर्म सांगितलेले आहेत। तर कलियुगामध्ये जे कर्म इथल्या इथं भोगावे लागतात ते कर्म आज आपण बघणार आहोत। तर एक कंपनीचा मालक होता आणि त्या कंपनीचाच मॅनेजर होता। त्याची चांगली मोठी कंपनी होती आणि ती कंपनीमध्ये काही लोकांकडून कामामध्ये हलगर्जीपणा झाला। त्याच्यामुळे कंपनीच्या मालकानं त्या कंपनीच्या मॅनेजरला बोलावून घेतलं आणि त्याला विचारलं, हे कसं झालं आणि तुम्ही काय करता म्हणून, तुम्ही कशासाठी तुम्हाला कंपनीत नोकरीला ठेवलेला आहे असं विचारलं। तेव्हा तो म्हणू लागला, चूक झाली, माफ करा। परंतु त्या मालकानं अनेक शब्द त्याला बोलले आणि त्याला एक गालामध्ये लगावून दिली चिडून। त्या जो मॅनेजर जो होता तो त्याला खूप राग आला। राग येण्याचं कारण असं की मालक जो होता तो 40 वर्षाचा होता आणि मॅनेजर जो होता तो 60 वर्षाचा होता। तरीही 40 वर्षाच्या मुलानं माझ्या गालामध्ये थप्पड मारली म्हणून त्याला राग आला। परंतु चाकरीचा आणि भाकरीचा प्रश्न असल्यामुळं आपण नोकर आहेत, मॅनेजर आहेत, आपण ते कंपनीचे मालक आहेत म्हणून त्यानं सहन केलं। परंतु त्याला काहीच करता आलं नाही। पण तो क्रोध मात्र त्याच्या मनामध्ये तसाच होता। तसाच त्या क्रोधाच्या भरामध्ये तो घरी आला। घरी आल्यानंतर सोफ्यावर बसला आणि पत्नीला पाणी आण म्हणाला। पत्नीनं पाणी आणून दिलं आणि पत्नीला यानं सांगितलं, चहा कर। पत्नी म्हणू लागली, अहो आज पाहुणे आले होते आणि दूध संपलंय, दूध आणावं लागेल। ह्याला क्रोध आलेला होता, मनामध्ये त्या मालकानं मारलेलं त्याच्या मनामध्ये धुसफुसत होतं आणि तोच क्रोध ह्यानं पत्नीवर काढला। तो म्हणू लागला, चहा कर म्हणलं तर 12 भानगडी सांगतेस का म्हणून एक गालात लगावून दिली, पत्नीला मारलं। पत्नी म्हणू लागली, अहो माझी काहीच चूक नाही आणि खरोखरच घरामध्ये दूध नाही, पाहुणे आले होते, दूध संपलेलं आहे, ह्याच्यामध्ये माझी काय चूक आहे, तुम्ही मला विनाकारणच मारलं बरं का। परंतु जी पत्नी जी होती तिला पतीला मारताही येत नव्हतं, कारण पतीचा अधिकार पत्नीपेक्षा मोठा होता। तिला काहीच करता आलं नाही। ती तशीच स्वयंपाक घरामध्ये गेली आणि स्वयंपाक करू लागली। तिचा मोठा मुलगा अभ्यास करत होता आणि अभ्यास करता करता तो पाणी पिण्यासाठी स्वयंपाक घरामध्ये आला, पाणी पिऊ लागला। हिच्या मनामध्ये पत्नी जी होती ती पतीनं मारलेला क्रोध हिच्या मनामध्ये तसाच होता। तिने त्या मुलाला म्हणू लागली, इकडं का आलास? तेव्हा तो मुलगा म्हणला, आई काय नाही, तहान लागली म्हणून पाणी प्यायला आलो। अभ्यास करता करता का उठलास म्हणून त्या आईनं त्याच्या गालामध्ये एक ताडकन लावून दिली। हा जो पतीचा क्रोध आलेला होता तो तिनं मुलावर काढला। मुलगा म्हणू लागला, आई माझं काही चुकलेलं नाही, अगं माझं मी अभ्यास करत बसलेलो होतो आणि तहान लागली म्हणून मी तुला पाणी मागितलंही नाही, माझं मी पाणी प्यायला आलो, तरी सुद्धा तू मला विनाकारण मारलंस बरं का आई असं म्हणला। परंतु आई होती, आईला त्याला मारता येईना, परंतु आईनं मारलेला क्रोध त्याच्या मनामध्ये तसाच होता। तो अभ्यास करू लागला। त्याचा लहान भाऊ होता आणि लहान भाऊ स्टूलवर चढला आणि वरी माळेवरचं पुस्तक काढू लागला। हा म्हणू लागला लहान्या भावाला, वरी का चढलास? तो म्हणला, काही नाही रे दादा, वरचं माझं पुस्तक काढायचंय, कंपास घ्यायचा आहे वरचा,
उतर खाली म्हणून त्यानं आईचा जे क्रोध आलेला होता तो त्या लहान भावाच्या गालामध्ये लगावून दिली आणि त्याच्यावर काढला. तो लहान भाऊ म्हणू लागला, दादा मी काहीच केलं नाही आणि माझा कंपास पाहिजे होता, मला वरचं पुस्तक काढायचं होतं, मी तुला मागितलंही नाही, माझी मी वर चढून काढू लागलो, विनाकारण तू मला मारलंस, माझं काय चुकलं होतं सांग बरं, असं म्हणाला. परंतु मोठा भाऊ होता आणि त्याला काहीच करता आलं नाही, त्याला मारताही आलं नाही. परंतु भावाचा राग मात्र आलेला होता. तो तसाच बाहेर गेला. कंपाऊंड मध्ये कुत्रं बसलेलं होतं आणि जो भावाचा आलेला राग होता तो त्या कुत्र्याच्या बरगाडीत लात घातली आणि त्याच्यावर काढला. तो कुत्रा क्वाय 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 करीत बाहेर लांब पळत गेलं आणि तिथं एक गाडी उभी होती आणि गाडीचा दरवाजा उघडून एक गृहस्थ फोनवर बोलत होता. त्याला जाऊन हे कुत्र चावलं. किती हा क्रोध फिरला, हे कर्म किती फिरलं आणि त्या गाडीवाल्यालाच का चावलं, तर ह्याचं कारण असं, गाडी जो उभा करून फोनवर बोलत होता तो जो व्यक्ती होता तो कंपनीचा मालक होता, ज्याने त्या मॅनेजरला गालात थप्पड मारली होती. ती थप्पड फिरून 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 कुत्र्याच्या रूपात आली आणि ह्याला चावून गेली. त्याच वेळेस ते कर्म तिथं संपलं किंवा नष्ट झालं. मॅनेजरला मारलेली मालकानं थप्पड ते कुत्र चावून शांत झाली. असा हा कलियुगामध्ये सुद्धा कर्माचा प्रभाव आहे आणि करू ते भरू, इथल्या इथं सुद्धा भोगावं लागतं. कलियुगामध्ये इथेच भोगावं लागतं म्हणतात ते अशा प्रकारे गोल गोल फिरून ते कर्म आपल्याकडं येतं आणि कोणत्या ना कोणत्या रूपानं आपल्याला त्याचं फळ देऊन जातं. माझी जर माहिती तुम्हाला आवडली तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.